कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत खालापूर मतदारसंघात गेल्या 5 वर्षात प्रचंड विकास कामं झाली। मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणारा नेता अशी चर्चा जरी झाली तरी आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव प्रत्येकाच्या ओठी येतं। आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना जनतेनं कार्यसम्राट ही पदवी बहाल केली। गेल्या कित्येक वर्षांपासून मुद्रे इथल्या ग्रामस्थांची एक मागणी जोर धरत होती। अंत्यसंस्कार करण्यासाठी मुद्रे ग्रामस्थांना असलेली स्मशानभूमी ही तोडक्या मोडक्या अवस्थेत असल्यानं अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागत होता। अत्यंत संघर्षमय मानवी जीवन जगल्यानंतर शेवटच्या क्षणी असणारी पार्थिवाची ओढाताण ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर मांडली। त्यावर त्वरित निधी मंजूर करून आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः सूचना करून लवकरात लवकर सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यासाठी पुढाकार घेतला। स्मशानभूमी ही उल्हास नदीच्या तीरावर असल्यानं नदीचं सौंदर्य अबाधित राहील आणि ग्रामस्थांची सुद्धा सोय होईल या दृष्टीनं संकेत भासे यांनी पाहणी करत निर्देश दिले आणि अखेर मुद्रे इथल्या ग्रामस्थांची मोठी अडचण दूर झाली। आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या स्मशानभूमीचं लोकार्पण पार पडलं। स्मशानभूमीच्या बाजूलाच लवकरच शेड उभारून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करावी, तसेच बाजूने लोखंडी रिलिंग असावी असे बारकावे आमदार महेंद्र थोरवे यांनी लगेचच टिपले। त्यामुळे फक्त निधी आणणारा आमदार नाही तर बारकावे ओळखून नागरिकांच्या समस्या खऱ्या अर्थानं दूर करणारा आमदार असा असावा याची खात्री सर्वांनाच पटली। कर्जत शहराला विळखा मारणाऱ्या उल्हास नदीच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीनं नदी तीरावर असणारी प्रत्येक वास्तू नियोजनबद्ध आणि पर्यावरण स्नेही असावी याची विशेष काळजी घेतलेली आहे। वैकुंठ धामाचं पावित्र्य आणि प्रसन्नता टिकवून ठेवण्यासाठी वास्तू टिकाऊ आणि सुंदर असावी या दोनही दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत। मानवी देहाचा शेवटचा टप्पा असणाऱ्या या वैकुंठ धामात अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांसाठी सर्व सुविधा असाव्यात याची काळजी घेण्यात आलेली आहे, अशी प्रतिक्रिया संकेत भासे यांनी दिली। या उद्घाटन प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांच्या समवेत मनोहर थोरवे, विजय मांडे, संकेत भासे, अभिषेक सुर्वे, दिनेश कडू, नदीम खान, नाना कर्णुक, दर्शन वायकर, विशाल बैलमारे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। मुद्रे परिसरामध्ये ही जी स्मशानभूमी तिला वैकुंठ धाम नाव देण्यात आलेलं आहे। या स्मशानभूमीचं लोकार्पण सोहळा आपले सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या हस्ते पार पडला। मुद्रे ग्रामस्थांची ही जी मागणी होती या मागणीला अनुसरून आमदार साहेबांनी मागील वर्षी तात्काळ याला 35 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता। त्यानंतर परत 30 लाख रुपयाचा निधी म्हणजे एकूण 65 लाख रुपयाचा निधी या स्मशानभूमीसाठी मंजूर केलेला आहे। अतिशय चांगल्या दर्जाचं काम या मुद्र्याच्या स्मशानभूमीसाठी झालेलं आहे आणि खरंच एक या ठिकाणी आल्यानंतर एक मनस्वी आनंद होतो की आपण शेवटची घटका आपल्या आयुष्यातील ज्या ठिकाणी आपण घालवत असतो आणि ते एक चांगलं ठिकाण असावं, स्वच्छ असावं आणि एक चांगली वास्तू संपूर्ण मुद्रे ग्रामस्थांच्या वतीने इथे तयार होत आहे। मी खरोखर मुद्रेकरांचं सुद्धा एक कौतुक करतो की आपण योग्य पाठपुरावा केला आणि चांगली वास्तू आपण गावासाठी तयार केली आणि मी आमदार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की आपण या कर्जत शहरासाठी मुद्रासाठी हा काय निधी उपलब्ध करून दिला। हा चांगल्या प्रकारचं काम हे वास्तू आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कर्जत शहरामध्ये काम करतच आहोत। अनेक वास्तू आम्ही या ठिकाणी करत आहोत। मुद्र्यामध्ये सुद्धा गेली अनेक वर्षापासून वेदमाता मंदिराला असलेली संरक्षण भिंत असेल, दोन्ही मुद्रांमध्ये असलेल्या जिम संदर्भातील विषय असेल, त्यानंतर गुरुनगरची स्मशानभूमी असेल, अंतर्गत रस्ते असतील, आपलं जे काही मुद्रेश्वर मंदिराचं सभागृह असेल, असे अनेक वास्तू करण्याचं काम आणि या पूर्ण झालेल्या वास्तू असे अनेक कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या मुद्रे ग्रामस्थांसाठी केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये आम्ही एक मराठा भवनाचं सुद्धा एक काम हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे।
आणि येत्या काळामध्ये सुद्धा तो मराठा भवन या मुद्रे ग्रामस्थांसाठी उभा राहिलेला आणि एक सज्ज झालेला आपल्याला हे भवन त्या ठिकाणी आपल्याला दिसेल। आणि समोरच आपण आंबेडकर भवनाचं सुद्धा काम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम हे देखील सुरू आहे। म्हणजे असे अनेक विकासात्मक कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या मुद्रे ग्रामस्थांसाठी आणि कर्जत शहरासाठी झालेले आहेत। म्हणजे अनेक योजना करण्याचं मानस आम्ही शिवसेना असेल किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून करत आहोत। तसेच आपली कर्जत शहरासाठी जी काही अनेक जी समस्या होती, म्हणजे मुद्र्याला प्रामुख्याने जी समस्या होती वाढीव वस्तीमुळे आणि वाढीव इमारती आणि वाढीव शहरीकरणामुळे पाण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये मुद्रेकरांना भेडसावत होती आणि त्यासाठी मुद्र्याला एक स्वतंत्र टाकी आणि मुद्रेकरांसाठी नवीन वॉटर स्कीम अशी योजना, म्हणजे संपूर्ण कर्जत शहरासाठी वॉटर स्कीम आमदार साहेबांच्या माध्यमातून 57 कोटी रुपयाची वॉटर स्कीम मंजूर केली आणि याचं काम देखील सुद्धा प्रगतीपथावर आहे। म्हणजे असे अनेक नवनवीन प्रकल्प या कर्जत शहरासाठी आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून करत असतो। या बाजूला देखील आपण या स्मशानभूमीच्या बाजूला असलेला जो काही घाट परिसर आहे हा सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही एक चौपाटी किंवा एक घाट पद्धतीने आम्ही एक चांगलं सुशोभीकरण या नदीला सौंदर्य देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत। कारण ही कर्जत शहराला लागलेली 6 किलोमीटरची ही उल्हास नदी आहे आणि हिचं सौंदर्य जपण्याचं काम आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि संपूर्ण मुद्रेकरांना एकत्र घेऊन आम्ही करणार आहोत। संपूर्ण कर्जत शहराला एकत्र घेऊन आम्ही करणार आहोत। या पद्धतीची वाटचाल आमच्या भविष्य काळामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून होईलच। तसेच आजचं हे जे प्रमुख आपलं जे काम आहे, जे मुद्राची स्मशानभूमीचं उद्घाटन आज आमदार साहेबांच्या माध्यमातून झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि संपूर्ण मुद्रेकरांचा पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।